नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल अशी एक टेस्टी आणि हेल्दी रेसिपी, रवा व्हेजिटेबल आप्पे. आणि मुलांसाठी याच्यात एक सरप्राईजसुद्धा आहे बरं का. चला तर मग सुरू करूया. 2 कप रवा घेते. हा आपला नॉर्मल रवा आहे जो आपण शिरा किंवा उपमा बनवतो. याच्यात घालते 1 कप दही. हे गोडसर दही आहे, जास्त आंबट घ्यायचं नाही दही. याच्यात थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिक्स करून घेऊया. बरोबर 1/4 कप पाणी लागलेलं आहे. आता याच्यावर एक झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनटं असंच झाकून ठेवूया. का जास्त हा रवा फुगेल तितके आपले आप्पे छान सॉफ्ट तयार होतील. 20 मिनिटांनंतर आपलं हे मिश्रण छान फुललेलं आहे. इथे मी थोड्या भाज्या एकदम बारीक कापून रेडी करून ठेवलेल्या आहेत. थोडेसे स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. गाजर बारीक किसून घेतलेलं आहे. 2-3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहे. एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे आणि थोडीशी ओली कोथिंबीर. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या ह्याच्यात तुम्ही घालू शकता. कॅप्सिकम घेऊ शकता किंवा कॅबेज घेऊ शकता, फ्लावर घेऊ शकता, पण मी फक्त स्वीटकॉर्न आणि गाजर घेतलेलं आहे. आता या सगळ्या भाज्या आपल्याला थोड्याशा टॉस करून घ्यायच्या आहेत. कढईत तेल घेतलेलं आहे. त्याच्यात घालते 1 टीस्पून मोहरी. मोहरी थोडीशी फुटायला लागली. याच्यात घालते 1 टीस्पून जिरं, चिमूटभर हिंग, याच्यात ॲड करते बारीक चिरून घेतलेला कांदा, कांदा थोडासा मऊ करून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ घालते आणि फक्त अर्धा मिनिट आपण झाकून ठेवूया म्हणजे पटकन कांदा शिजतो. कांदा थोडासा मऊ झालेला आहे, खूप जास्त शिजवायची गरज नाही. याच्यात घालते बारीक चिरून घेतलेली कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरच्या, किसून घेतलेला गाजर आणि स्वीटकॉर्न. आणि हे हाय फ्लेमवर आपल्याला थोडंसं म्हणजे 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय केलेली आहे. भाज्या पूर्णपणे शिजवायच्या नाहीत. खाताना थोडासा क्रंच लागायला हवा. एकदम हाय फ्लेमवर 1 मिनिटभर हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. एकदम थोडंसं मीठ घालणार आहे आणि आता गॅस बंद करते आणि आता याच्यावर भरपूर ओली कोथिंबीर घालणार आहे. आता या परतून घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण भिजवून ठेवलेल्या रव्यात घालते आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण याच्यात अजून मीठ घातलेलं नाही आहे. मीठ घालते 1 टीस्पून आणि थोडंसं याच्यात आपल्याला पाणी लागणार आहे. आता आपल्याला जितके आप्पे करायचे आहेत त्या हिशोबाने आपण थोडं बॅटर दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. याच्यात फक्त चिमूटभर सोडा घालते. एकदम थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घेऊया. आणि सोडा घातल्याबरोबर लगेच आपण आप्पे करायला घ्यायचे आहेत. गॅस ऑन केलेला आहे. आप्पे पात्रात फक्त 1 थेंब तेल घालते आणि ह्याच्यात पीठ घालताना एकदम बाजूने सुरुवात करायची, कारण मध्ये सगळ्यात जास्त गरम होतं आप्पे पात्र. थोडं थोडं याच्यात आपलं बॅटर घालून घेऊया आणि शेवटी मध्ये घालायचं. थोडा वेळ झाकून ठेवूया. असे चमच्याने जे छान परतले जातात. अगदी 2 मिनिटातच तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि चमच्याने आपल्याला हे सहज असे परतता येत आहेत. आणि परत याच्यावर फक्त 1 थेंब घालणार आहे. दोन्ही बाजूनी भाजून
मस्त तयार आहे. काढून घेऊया. आणि हे आहेत मुलांच्या टिफिनसाठी चीज अप्पे. फक्त एक एक चीजचा तुकडा या पिठात मध्ये घालायचा. असं चीज घातल्यामुळे याची चव खूप भन्नाट लागते. हे एकदा खाल्ले तर तुमची मुलं या रेसिपीची फॅनच बनतील. 2 मिनटं झाकून ठेवूया. 2 मिनिटांनी परतून घेऊया. अगदी सहज परतले जात आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्याबरोबर बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे नारळाची चटणी. नारळ, ओली कोथिंबीर, थोडीशी चिंच, 2-3 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, मीठ आणि थोडीशी साखर. तर फ्रेंड्स, रेडी आहेत आपले व्हेजिटेबल अप्पे. आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी स्पेशल चीज अप्पे. नाव ऐकूनच मुलं खातील. मुलांना भाज्या खाऊ घालण्याची एक मस्त आयडिया आहे. सकाळच्या बिझी शेड्यूलमध्ये जर अशी झटपट बनणारी, त्यातून अतिशय हेल्दी आणि टेस्टी रेसिपी मिळाली तर मग मिळणारा आनंद काही विचारूच नका. तुम्ही ही रेसिपी आजच करून बघा आणि कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन करून टाका. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.